जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे अनेक राज्यातून फिरायला आलेल्या 26 पर्यटकांना शिवसेना उरण तालुका यांच्या वतीने जिल्हाप्रमुख अतुल भगत, विनोद साबळे, रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली करंजाडे शहरात निषेध करण्यात आला। तसेच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद धिक्कारातो धिक्कारातो पाकिस्तान धिक्कारातो धिक्कारातो पाकिस्तान धिक्कारातो। काश्मीरमध्ये पूर्वी हल्ला झालेला होता आणि आज आपण निश्चितच करंजाडे येथे जे अतिशय दुर्दैवी जो हल्ला झाला होता, म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यातून जे मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं अशा ठिकाणी काश्मीरला फिरायला गेले पहलगाम येथे अतिशय पर्यटकाचा आनंद घेत असताना, खेळीमेळीच्या वातावरणात तिथे आनंद घेत असताना तिथे अचानक काही नतद्रष्ट म्हणता येईल असे लोक आले आणि ते दहशतवादी होते आणि त्यांनी अमानुषपणे तिथे जाती धर्म विचारून, म्हणजे प्रत्येकाला हिंदू मुस्लिम विचारलं आणि जे जे हिंदू होते बांधव आमचे त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यांना प्राण गमावं लागलंय। म्हणून या घटनेचा जाहीर निषेध करतो, कारण तुम्ही आजपर्यंत गेले 30-35 वर्ष पाकिस्तान असेल हा समोरासमोर लढतच नाहीये, कारण 1965 लढाई असू द्या, 1971 असू द्या, 1999 असू द्या, 65-71 जेव्हा समोरासमोर आले तेव्हा त्यांना तिथे आपण मारलेच, त्यांना हरवलेच। 99 त्यांनी असा प्रयत्न केला, कारगिलला छुपे आले होते आणि तिथे कारगिलला त्यांनी जो प्रयत्न केला तो हाणून पाडला। त्यानंतर त्यांनी पुन्हा दहशतवादी मार्गाकडे गेले, मग कुठेतरी मुंबईला ट्रेन मध्ये बॉम्बस्फोट करतात। 26/11चा जो हल्ला असेल प्रत्येक ठिकाणी आपण पूर्ण उठतो। तर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही या समोर आणि लढा। आमचा भारत, आमची आर्मी, आमचे पंतप्रधान, आमचं भारत सरकार हा लढण्यासाठी सज्ज आहे। त्यामुळे तुम्ही असं निष्पाप नागरिकांना मारण्यापेक्षा तुमच्याकडे जर मिलिटरी असेल आणि त्यांनी बांगड्या भरल्या नसतील, कारण तुमच्या मिलिटरी बांगड्या भरल्यात असं आमच्या समोर, आणि म्हणूनच तुम्ही दहशतवादी कृत्य करताय। तुम्ही या समोर लढा आणि जिंकून दाखवा भारताला, नसेल तर गप्प राहा, निष्पाप आमच्या नागरिकांना तुम्ही मारण्याचा प्रयत्न करू नका। आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथपासून पंतप्रधान झाले, त्यांनी दाखवून दिलंय ज्यावेळेस आमच्यावरती अटॅक झालेला आहे त्याच्यावेळेस आम्ही सर्जिकल स्ट्राईक पण केलंय, एअर स्ट्राईक पण केलंय आणि पुन्हा तिसऱ्यांदा आता जी स्ट्राईक होईल ती मला तर निर्णायक असेल। आणि ही जी स्ट्राईक झाल्यानंतर पुन्हा पाकिस्तान कंबरड मोडून टाकतील पंतप्रधान, एवढी खात्री आम्हाला भारतवासियांना आहे। आणि पंतप्रधानांना सांगणं आहे की तुम्ही यावेळेस पाकिस्तानला असं धडा शिकवा का पुढच्या त्यांनी कधीच विचार नाही केला पाहिजे भारताशी लढण्याचा सुद्धा आणि आतंकवादी तयार करण्याचा सुद्धा। आज करंजाडेतर्फे आम्ही उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेतर्फे आम्ही करंजाडे शहरामध्ये निषेधाचा कार्यक्रम ठेवला होता आणि संपूर्ण करंजाडे शहर सुद्धा करंजाडे ग्रामपंचायतीने बंद ठेवलेला आहे। संपूर्ण नागरिकांना साथ दिले, प्रत्येक व्यापारी साथ दिले, कारण हा जो हल्ला होता तो फक्त नागरिकांवरती नव्हता, तर हा हल्ला भारतावरती होता। आणि भारतावरती जेव्हा हल्ला होईल तेव्हा सर्व पक्ष बाजूला ठेवून एकत्र येऊन पंतप्रधानांच्या पाठीशी उभे राहतील, पंतप्रधान जी भूमिका घेतील त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवा ही सर्व भारतीयांची मागणी आणि पंतप्रधान ते पार पाडतील अशी सगळ्यांची अपेक्षा आहे।